वेलकम टू माय अनदर ब्लॉग। मी कालचा ब्लॉग थोड्या वेळापूर्वीच अपलोड केला आहे आणि आता मी न्यू ब्लॉग सुरू करते। खूप लेट झाला आहे मला माहिती आहे, पण जो काही थोडाफार बनेल तो मी आज अपलोड करेन। तर मी ॲक्च्युली माझं काय झालं की माझी तब्येत खूप जास्त बिघडली आहे, खोकला येतो आहे खूप जास्त। आणि एक सेकंड ना, मी मागे मंत्र लावला आहे तो मी ना बंद करते, त्यानंतर मी बोलते, ठीक आहे? तर हा मंत्र म्हणजे माझ्या घरात रोज तुम्हाला ऐकायला येईल, रोज ब्लॉग चालू असताना पण असेल, कारण मी दिवसभर आमच्या घरी चालूच असतो मंत्र। फक्त मी ब्लॉग करताना मे बी थोड्या वेळासाठी बंद करेन आणि त्यानंतर मी पुन्हा लावेन तो, बिकॉज त्यामुळेच मला म्हणजे असं वाटत नाही की मी एकटी आहे। बेसिकली काय आहे की मला 2 वर्ष झाली, मी 2022मध्ये इकडे मुंबईमध्ये आले, तेव्हापासनं मी एकटीच इकडे राहत होते। आत्ता मार्चमध्ये म्हणजे ह्या मार्चमध्ये 2024मध्ये आता जवळजवळ वर्ष होईल, तेव्हा समिधा आली माझ्यासोबत राहायला आणि आम्ही आता दोघीजणी राहतो। मग त्याआधी मी एकटीच राहत होते, सो मला थोडं एकटं वाटायचं। मग मी म्हटलं की ठीक आहे, मग काय करायचं, मग म्हटलं हा थोडं पॉझिटिव्हिटी पण येईल आणि सगळंच होईल। त्यासाठी हा जो मंत्र आहे तो मी लावला, मी तुम्हाला दाखवते नंतर की हा कशा प्रकारे वर्क करतो वगैरे। तर असं आहे। आणि आज मी खूप लेट ब्लॉग सुरू केला आणि माझी तब्येत खूप जास्त बिघडली आहे, म्हणजे अक्षरशः डोळे वगैरे मगाशी तर खूप जास्त डोळे वगैरे लाल लाल झालेले, पण थोडा आराम केल्यानंतर वगैरे थोडं ठीक वाटतं आता मला। आणि खोकला तर कंटिन्यू येतोच आहे। ॲक्च्युली भरपूर महिने झाले माझी तब्येत ठीक नाही आहे, पण आता पुन्हा खोकला पण चालू झाली आहे। तर असं सगळं आहे। आणि आता बघा मी थोडा वेळ अभ्यास करणार आहे। आज माझा उपवास होता, ॲक्च्युली माझा दर गुरुवारी ना उपवास असतो। तर मला 4 वर्ष झाली जवळजवळ, तर 4 वर्षापासून मी उपवास पकडते। आता असं झालं आहे की तब्येत ठीक नसल्यामुळे ना मला माझं डोकं काम नाही करत आहे, पण तरीसुद्धा मी थोडाफार आता स्टडी करणार। आणि आज गुरुवार असल्यामुळे मी लवकर जेवते, म्हणजे मी बेसिकली रोज लवकरच जेवते, कधीतरी समिधा असेल वगैरे तरच लेट माझं जेवण होतं, नाही तर मी रोज लवकरच जेवते। तर मी जेवून घेतलं, ते दाखवता पण नाही आलं, कारण काय झालं की सध्या म्हणजे सवय नाही आहे ना मला, मी कालपासूनच ब्लॉग वगैरे स्टार्ट केलं आहे, सो पटकन लक्षात येत नाही की हा हे पण दाखवलं पाहिजे डेली ब्लॉगिंगमध्ये असं। तर असं सगळं आहे। तर ठीक आहे, आता मी थोडा वेळ अभ्यास करणार, थोडा वेळ अभ्यास करून झाल्यानंतर बघू काय करणार। तर भांडी वगैरे पण घासायची आहे, सगळी कामं आहेत, घरातली कामं काही चुकत नाही आम्हाला, सो ते तर करावंच लागतं। तर आता सगळं झाल्यानंतर मी थोडासा काढा पिणार आहे, काढा पिऊन झाल्यानंतर मी झोपणार, असं सगळं आहे। तर बघू। बट एक गोष्ट लक्षात आली आजारपणामुळे की हेल्थ इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हेल्थ, खूप जास्त गरजेची असते, सो हेल्थवर लक्ष दिलं पाहिजे, ठीक? तर आता बघते मी, थोडा वेळ अभ्यास करते आणि त्यानंतर आपण बघू पुढे काय होतं। तर मी आता अभ्यास करायला स्टार्ट करणार, तर ना मला तेवढ्यात ना माझी ना एक डायरी मिळाली, म्हणजे मी आत्तासुद्धा ही यूज करते, बट हे मिळाली आणि ह्याच्यावर बघा मी लिटरली ओम नरेंद्र नाथ नमः, ओम नरेंद्र, म्हणजे हे आय थिंक 108 वेळा मी लिहिलं आहे लिटरली। वेट मी तुम्हाला दाखवते, हे बघा 108 आणि खाली श्री गुरुदेव, आणि हे कधीचं आहे 2020, दिनांक 7/10/2020। तर मी काय करायचे बेसिकली की मला जेव्हा कंटाळा यायचा, म्हणजे कसं असतं की जपमाळाने हे करावं लागतं, ओम नरेंद्रनाथांना जप करावा लागतो, तर मी कधी कधी काय करायचे की माझा मूड झाला की मी लिहून काढायचे ओम नरेंद्रनाथांना, ओम नरेंद्र, असं 108 वेळा, म्हणजे तेवढीच आपली साधना व्हायची। असे भरपूर वेळा लिहिलं आहे मी, भरपूर आहे असं लिहिलेलं आहे बघा, ठीक आहे? तर मी हिला हेच दाखवायचं होतं तुम्हाला। आणि ह्यामध्ये बघा मी ना थोड्याफार काही गोष्टी अशा म्हणजे
जे इन्फॉर्मेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा लिहिल्या आहेत बघा. तर आता तुम्ही आमच्या म्हणजे बाल्कनीमधला व्ह्यू बघू शकता. इथून म्हणजे आमचं ना पूर्ण मार्केट दिसतं. पूर्ण मार्केट म्हणजे इथे मार्केट इथून चालू होतं. डाव्या बाजूला सुद्धा मार्केट आहे आणि उजव्या बाजूला सुद्धा मार्केट आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवते बघा. तिथून जो रस्ता आहे ना तर दोन्ही बाजूने मार्केट आहे. तर इथे असा व्ह्यू दिसतो. खूप छान वाटतं. मी कधीतरी कंटाळा आला तर मी अशीच बाल्कनीमध्ये येऊन अशी उभी राहते. मस्त वाटतं. इथे एक औदुंबराचं झाड आहे. असं सर्व आहे. मी सकाळी पण दाखवेन तुम्हाला उद्या की कसं वाटतं इथून. पण आता एवढे म्हणजे लाईट्स वगैरे आहेत वगैरे खूप छान वाटतं. मी कदाचित उद्या परवा वगैरे मार्केटमध्ये पण जाईन. आज मी गेले नाही आहे. तर बघू. आता माझा विचार चालू आहे की गच्चीवर थोडा वेळ 5-10 मिनटं जायचा. बोर झालं आहे घरात बसून बसून. सो बघते आता मी थोडा वेळ 5-10 मिनटासाठी गच्चीवर जाते. मी तुम्हाला तिथून दाखवते तिथून कसा व्ह्यू दिसतो ते बघूया आपण. आता मी गच्चीवर आले आहे आमच्या बिल्डिंगच्या. इथे बघा आजूबाजूला भरपूर बिल्डिंग्स वगैरे आहेत इकडे. ॲक्च्युली मी आले कशाला, मला कंटाळा आलेला घरात बसून बसून आणि म्हटलं तुम्हाला दाखवूया आपण. आणि मी पण ब्लॉग पण सकाळपासून काय बनवला नव्हता. बघा इथून ना खूप सुंदर. आम्ही मेमध्ये तर रोज रात्री लिटरली 12-12 वाजेपर्यंत इथे बसायचो. कारण खूप बोर व्हायचं घरामध्ये आणि एवढं गरम व्हायचं लिटरली. सो म्हणून आज चंद्र नाही आहे का, फक्त चांदण्याच दिसत आहेत आकाशामध्ये. चंद्रच दिसत नाही आहे. मग असं उलटून गेली ना, दिसायला पाहिजे होता पण दिसत तर नाही आहे कुठे. ह्या साईडला दिसतो नाही. बघा असा व्ह्यू आहे. मार्केट आहे ते सर्व असं आहे. तर आता मी थोडा वेळ बसते आणि मग खाली जाते. वेळासाठी PC चालू केला आहे माझा. ॲक्च्युली मी म्हणजे बघापासून मी बसलेले थोडा स्टडी करत. बट म्हटलं आता थोडा वेळ आपण PC यूज करूया. म्हणजे थोडंसं काम आहे ते मी करते आणि त्यानंतर करते. मला ॲक्च्युली ना PCसाठी स्पीकर पण घ्यायचे आहेत. तर मी विचार करते की कोणते घेऊ वगैरे. बघू आता. ह्याच्यामध्ये यूट्यूब वगैरे बघू शकतो ना, मूवीज वगैरे. मोबाईलवर खूप म्हणजे डोळे खूप खराब होतात. इथे मी आता फिल्मोरा सॉफ्टवेअर मी डाउनलोड करते आहे. मला पाहायचं आहे की म्हणजे कसं काय वर्क करतं वगैरे. भरपूर मी ऐकलं आहे. आतापर्यंत मी इनशॉर्टमध्ये मला प्रॉपर येतात व्हिडिओ एडिट करायला. बट फिल्मोराबद्दल भरपूर ऐकलं आहे की म्हणजे नंबर 1 आहे असं. सो बघू आता कसं काय वाटतं मला. आणि त्यानंतर मी डिसाईड करेन की कुठे व्हिडिओ एडिट करायचे वगैरे. तर बघते आता मी डाउनलोड झाल्यानंतर. ठीक आहे. तर फायनली मी भांडी घासून आले आणि आता थोडा वेळ स्टडी करणार आणि त्यानंतर मग मी झोपणार. खूप जास्त म्हणजे आज आजारपणामुळे थकायला झालं आहे मला. सो मी आरामच करणार आहे. बघू आता उद्याचा दिवस कसा होतो आहे. उद्या ॲक्च्युली मला डॉक्टरकडे जायचं आहे. सो बघू मी म्हणजे डॉक्टरकडे उद्या डॉक्टर अवेलेबल आहेत का. जर असतील तर मग मी उद्या डॉक्टरकडे जाणार आहे आणि बघू आता मला ट्रीटमेंट चालू करायची आहे त्यासाठी जाणार आहे. सो बघू उद्या डॉक्टर भेटत काय. तर
आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करू शकता तुम्ही जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्यांनीसुद्धा बघावं. तर आवाज खूप जास्त बेकार झाला आहे, बट ठीक आहे, काही नाही, जसा आहे तसा आहे. तर मी हा ब्लॉग आहे तो इथेच एंड करते. गुड नाईट, बाय.